बजेट आधीच तिजोरीत खडखडाट, चेक वटेनात, कंत्राटदार संकटात, फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय, मात्र बजेटच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच कंत्राटदारांची तब्बल 77,000 कोटी रुपयांची बिलं थकल्याचा आरोप कंत्राटदार महासंघानं केलाय. एवढंच नाही तर राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं चेकही वटत नसल्याचा दावा केलाय. राज्यातील मार्च 2025 ला कंत्राटदाराची जवळपास 89,000 कोटीची देयकं प्रलंबित होती. आज मार्च 2026 आहे, ती जी बाकी आहे ती 77,500 कोटी आहे. म्हणजे गेल्या 12 ते 14 महिन्यामध्ये शासनाने फक्त 8 ते 10% रक्कम रिलीज केलेली आहे. वास्तविक ही रक्कम फार कमी आहे आणि राज्य शासनाचं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जसं मार्च एंडला करतं तसंच कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा मार्च एंडला सगळ्या बँकेचं वित्तीय संस्थाचं कर्ज भरावं लागतं. ह्याचे हप्ते 12 नाकीनं येणार आहेत हे मात्र नक्की. आता राज्य कंत्राटदार महासंघाच्या आरोपानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी तिजोरीतील खडखडाटावरून सरकारला घेरलंय. एवढंच नाही तर कंत्राटदारांनी आत्महत्या केली तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल असा इशाराच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिलाय. तर कंत्राटदारांचे पैसे थकवले जाणार नाहीत, ते टप्प्याटप्प्यानं देणार असल्याचं सरकारनं सांगितलंय. कंत्राटदार टेंडर निघाला पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाही, त्यासाठी आंदोलन होतात. काही लोकांनी आत्महत्या केली. सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे. उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातात. खरं तर मार्च 2025 मध्ये राज्यातील कंत्राटदारांचे 89,000 कोटी रुपये थकले होते, तर वर्षभरानंतर कंत्राटदारांचे 77,000 कोटी रुपये थकले आहेत. एवढंच नाही तर लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय. राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज एकूण उत्पन्नाच्या 18% जास्त आहे. तर वित्तीय तूट 1,24,000 कोटींवर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे. या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. राज्यातील रखडलेले विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनेच्या नावाखाली फुकट्या योजनांचा भार पडलाय. त्यामुळे तिजोरीवरचा ताण वाढत जाणार आहे. त्यामुळे तारेवरची कसरत करत सरकार कोणत्या योजनांना कात्री लावणार आणि कंत्राटदारांची थकबाकी कशी चुकती करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.